हॅलो स्टुडंट्स, आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर नंबर 3 मधील चौथा टॉपिक बघत आहोत. त्यामध्ये आपण पुरवठाशास्त्र व्यवस्थापनातील वेगवेगळ्या क्रिया ज्या होतात त्या क्रिया अभ्यासत आहोत. क्रिया असतील, कार्यक्रम असतील. तर आजचा पॉइंट आपला असणार आहे बांधणी, आवेष्टन, पॅकेजिंग. ओके, बांधणी म्हणजेच आवेष्टन, आवेष्टन म्हणजेच पॅकेजिंग. सो काय सांगितलंय पॅकेजिंग मध्ये बघूयात आपण. आधुनिक युगामध्ये बांधणी आवेष्टन कार्यास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. ओके, वस्तूचं जे बांधणी असेल, वस्तूचे जे पॅकेजिंग असेल त्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलंय सध्याच्या काळामध्ये. सध्याच्या बाजारपेठेमध्ये बांधणीला विक्री वृद्धीचं महत्त्वाचं तंत्र असं म्हणलं आहे. पॅकेजिंगला विक्री वाढीचं महत्त्वाचं तंत्र किंवा महत्त्वाचं साधन म्हणलं आहे. कारण पॅकेजिंग हा एक असं साधन आहे, हा एक असा घटक आहे की ज्यामुळे आपल्या वस्तूची विक्री ही जास्तीत जास्त प्रमाणात वाढू शकते किंवा जास्तीत जास्त प्रमाणात कमी होऊ शकते. काही उत्पादक, काही व्यावसायिक असे असतात की आपल्या वस्तूचं पॅकेजिंगच इतकं अट्रॅक्टिव्ह बनवतात की ती वस्तू बघून, ती पॅकेजिंग बघूनच ग्राहक काय करतात, त्यामध्ये त्या वस्तूकडे अट्रॅक्ट होत असतात. म्हणजेच ग्राहकाला भुलवण्याची ताकद ही वस्तूच्या पॅकेजिंग मध्ये असते असं म्हणता येईल आपल्याला. ओके, सो जागतिकीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे ग्राहक आकर्षक देखण्या पॅकेजिंगची अपेक्षा करत असतो. बघा, जास्तीत जास्त आकर्षक पॅकेजिंग असेल ना तर ग्राहक ते पॅकेजिंग बघूनच वस्तू खरेदी करत असतो. जागतिकीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे ग्राहक हा आकर्षक आणि देखण्या बांधणीची अपेक्षा करतो. परंतु बांधणीचा मुख्य उद्देश हा बांधणीमधील वस्तूचे बाह्य घटकापासून संरक्षण व्हावे हा असतो. वस्तूचे गुणधर्म हे टिकून राहावे हा असतो. वस्तूची मालाची गुणवैशिष्ट्ये टिकून राहिली पाहिजेत हा मेन उद्देश बांधणीचा असतो. यामुळे बांधणी हे वस्तू वितरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचं कार्य समजलं जातं. व्याख्या बघा. पहिली व्याख्या आहे संवेष्टन म्हणजेच वस्तूला आवरण घालण्याची प्रक्रिया होय. ओके, संवेष्टन म्हणजेच वस्तूला आवरण घालण्याची प्रक्रिया होय. दुसरी व्याख्या आहे वस्तू व वस्तूमधील गुणधर्माचे जतन व्हावे. वस्तू आणि त्या वस्तूमधील गुणधर्माचे जतन व्हावे. वस्तूची गुदामात साठवणूक करता यावी किंवा वस्तूची वाहतूक करणे सोयीचे व्हावे यासाठी वस्तू पिशव्या, पेट्या, खोकी इत्यादी वेष्टनात एकत्रित ठेवणे म्हणजे बांधणी किंवा सवेष्टन होय. काय सांगितले? वस्तू आणि त्या वस्तूमधील गुणधर्म हे जतन व्हावे, वस्तूची गोदामात साठवणूक करता यावी किंवा वस्तूची वाहतूक करणं हे सोयीचं जावं म्हणून वस्तू पिशव्या, पेट्या, खोकी यामध्ये एकत्रित ठेवणे म्हणजे बांधणी किंवा संवेष्टन होय. थोडक्यात वस्तूची बाजारात विक्री करण्यापूर्वी ती सुरक्षित राहावी, आकर्षक दिसावी आणि वाहतूक करण्यासाठी सुलभ व्हावं म्हणून वस्तूवर जे आकर्षक वेष्टन तयार केलं जातं त्यास बांधणी असं म्हणतात. स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये ग्राहकांचं वस्तूकडे लक्ष वेधण्यासाठी, त्यांना आकर्षक करण्यासाठी आकर्षक बांधणी केली जात असते. वस्तूची वितरणाच्या विविध अवस्थांमधून जात असताना वितरणाच्या विविध अवस्थांमधून जात असताना वस्तूचे व वस्तूतील गुणधर्माचे पूर्णपणे संरक्षण व्हावे. वस्तूचे व वस्तूतील गुणधर्माचे पूर्णपणे संरक्षण व्हावे म्हणून विविध प्रकारच्या साहित्यांचा किंवा किंवा समानाचा उपयोग कशा पद्धतीने करावा या संबंधीचे शास्त्र व कला म्हणजे परिवेष्टन पॅकेजिंग होय. बघा, 3 ते 4 डेफिनेशन तुम्हाला पॅकेजिंगच्या दिल्यात. याचबरोबर जाहिरातीच्या दृष्टिकोनातून वस्तू संवेष्टनाला विशेष महत्त्व दिले गेले. जाहिरातीच्या दृष्टिकोनातून पॅकेजिंगला अतिशय विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. आकर्षक जर पॅकेजिंग असेल तर जाहिरातीचा प्रभाव हा जास्तीत जास्त वाढत असतो. त्याचबरोबर पॅकेजिंगवर आकर्षक पद्धतीने उत्पादनासंबंधीची माहिती लिहिलेली जात असते. योग्य पद्धतीच्या रंगसंगती असतात, अचूक शब्द योजना असते, निसर्ग दृश्याचा वापर केला जात असतो, लक्ष वेधणारे शब्दाचे आकार यामुळे बांधणी पॅकेजिंग ही आकर्षक होत असते. ओके,
ग्राहकांना वस्तूबाबत माहिती ज्ञान मिळत असते त्या पॅकेजिंगवरून. कारण वस्तू आपण एखादी खरेदी केली तर ती वस्तू कशी यूज करायची, त्या वस्तूमध्ये काय काय आहे, ती वस्तू कशी बनवली आहे, ती वस्तू कुठं बनली आहे, ती वस्तू बनण्याची तारीख किती आहे, ती वस्तू किती काळ टिकू शकते, या सर्वाची माहिती त्या पॅकेजिंगवरती दिलेली असते. ओके, सो पॅकेजिंग बांधणी संवेष्टनाची वैशिष्ट्ये बघूयात आपण. ओके, पॅकेजिंगची वैशिष्ट्ये काय आहेत? फीचर्स ऑफ पॅकेजिंग. सो पहिलं वैशिष्ट्य आहे वस्तूच्या स्वरूपानुसार पॅकेजिंग केलं जातं. वस्तूच्या स्वरूपानुसार बांधणी ही केली जात असते. त्यानंतर सुरक्षिततेस अग्रक्रम दिलाय. बघा, पॅकेजिंगमध्ये वस्तूच्या सुरक्षिततेला सर्वात अगोदरचं स्थान दिलं गेलंय. वस्तू सुरक्षित राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. पॅकेजिंगचा मेन उद्देश आहे वस्तू सुरक्षित राहणं. त्याचबरोबर हाताळणी सुलभ जाते वस्तू. ज्या वेळेला वस्तूचं पॅकेजिंग केलं जातं त्यावेळेला वस्तू एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेणं अतिशय सोपं जातं आणि ती वस्तू सुरक्षितही राहते. त्याचबरोबर जाहिरातीस प्रभावीपणा. ज्या वेळेला पॅकेजिंग हे जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह असेल, आकर्षक असेल, त्यावेळेला जाहिरातीचा प्रभावीपणा हा जास्त असतो. त्याचबरोबर संग्रहणाची सुलभता. जर पॅकेजिंग असेल वस्तूला तर ती वस्तू संग्रहण करणं सोपं जातं. ग्राहकांस उपयुक्त मार्गदर्शक. काय सांगितलंय वस्तू पॅकेजिंगमध्ये? ग्राहकांना उपयुक्त मार्गदर्शक म्हणून पॅकेजिंग हे महत्त्वाचं ठरतं. कारण पॅकेजिंगवरती जास्तीत जास्त प्रमाणात वस्तूची माहिती ही दिलेली असते. त्यानंतर उपभोगानंतर संवेष्टन उपयोगी. मर्यादित खर्च. अशा पद्धतीची संवेष्टनाची म्हणजेच बांधणीची पॅकेजिंगची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितली गेली आहेत. आता बघा पॅकेजिंगचं महत्त्व व बांधणीचं संवेष्टनाचं महत्त्व. सो पहिलं आहे नैसर्गिक कृत्रिम आपत्तीपासून संरक्षण करणं. बघा, पॅकिंग केल्यामुळं नैसर्गिक कृत्रिम ज्या आपत्ती येतात त्यापासून वस्तू ही सेफ राहते. वस्तूचे गुणधर्म हे सेफ राहतात. त्यानंतर कमी जागेत साठवण्याची सोय. त्यानंतर आकर्षकतेमध्ये वाढ. ग्राहकाच्या माहितीमध्ये भर. भेसळीस प्रतिबंध. वस्तूला जर पॅकेजिंग असेल तर विक्रेता हा त्या वस्तूमध्ये भेसळ करू शकत नाही. ओके, वस्तूच्या गुणधर्माबाबत खात्री दिली जाते पॅकेजिंगवरती. वाहतुकीस सुलभ. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यास सोपं जातं आणि वस्तू ही सुरक्षित राहते वस्तूच्या पॅकेजिंगमुळे. त्यानंतर वाहतुकीस सुलभ जाते. त्यानंतर टिकाऊपणामध्ये वाढ होते. वस्तूला पॅकेजिंग हे उच्च आणि चांगल्या दर्जाचं असल्यामुळे वस्तू ही जास्तीत जास्त काळ टिकू शकते. त्यानंतर बाजारपेठ विस्ताराची खात्री. नंतर विक्रीस व माल हाताळणी सुलभ. अशा पद्धतीचं पॅकेजिंगचं महत्त्व तुम्हाला सांगितलं गेलंय. त्याचबरोबर संस्थेच्या प्रतिष्ठेत वाढ होते. जर एखाद्या वस्तूची पॅकेजिंग अतिशय आकर्षक असेल आणि ग्राहक आकर्षक होऊन जास्तीत जास्त प्रमाणात त्या वस्तूचा सेल होत असेल, त्या वस्तूचा सेल हा जास्तीत जास्त प्रमाणात जर होत असेल तर त्या वस्तूच्या प्रतिष्ठेत नक्कीच वाढ होणार आहे. आणि त्याचबरोबर वेष्टनातील खरेदी प्रतिष्ठेचे लक्षण हे आपल्याला दिसून येत असते. काय सांगितले? त्यानंतर संवेष्टनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू व प्रकार. तर बघा, संवेष्टनासाठी पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि त्याचे प्रकार सांगितलेत. तर त्यामध्ये काय येणार? द्रवरूप पदार्थासाठी चिनी मातीच्या, काचेच्या किंवा प्लास्टिक भरण्या व यांची तुटफूट होऊ नये म्हणून गवताचा व लाकडी खोक्यांचा वापर. काय सांगितलंय? पहिला पदार्थ आहे द्रवरूप पदार्थ. सो यामध्ये चिनी मातीच्या, काचेचे किंवा प्लास्टिक भरण्या व यांची तुटफूट होऊ नये. बघा, द्रवरूप पदार्थांसाठी चिनी मातीच्या, काचेचे किंवा प्लास्टिक भरण्या व यांची तुटफूट होऊ नये म्हणून गवताचा व लाकडी खोक्यांचा वापर करणे. ज्या चिनी मातीच्या भरण्या असतील किंवा प्लास्टिकच्या भरण्या असतील यांची तुटफूट होऊ नये म्हणून गवताचा किंवा लाकडी खोक्याचा वापर केला जातो बघा पॅकेजिंग करत असताना त्यांची. त्यानंतर धान्यासाठी गोणपाट, पोती, प्लास्टिकच्या पिशव्या, जेणेकरून धान्य हे पावसापासून सेफ राहील, संरक्षण होईल त्याचं. पाऊस तर लागला धान्याला तर धान्य हे खराब होणार, त्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात मोठ्या प्रमाणात. त्यानंतर नाशवंत मालासाठी बघा, नाशवंत मालासाठी बांबूच्या करंड्या, पुट्ट्याची खोकी, प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादीचा वापर केला जातो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये थर्माकॉल असेल, पुट्ट्याची खोकी असतील,
याचा वापर केला जातो. त्यानंतर बघा 5वं औषधासाठी मोस्टली काचेच्या बाटल्या असतील, प्लास्टिकच्या बाटल्या असतील किंवा पॉलिथिनच्या पिशव्या असतील किंवा विशिष्ट तऱ्हेचे लॅमिनेटेड पेपर असतात. त्यामध्ये औषधं हे सेफ राहतात, सुरक्षित राहतात. त्यासाठी त्याचा वापर हा जास्तीत जास्त औषधांसाठी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे मालाची प्राप्ती, ॲक्विजिशन. काय सांगितलंय त्यामध्ये? माल वस्तू खरेदी संबंधी कार्याचा या अंतर्गत समावेश होतो. बघा, माल आणि वस्तू खरेदी संबंधी या कार्याचा समावेश होत असतो. मालाची प्राप्तीमध्ये माल वस्तू खरेदी संबंधी कार्याचा यामध्ये वापर होतो. उदाहरणार्थ, खरेदीचा मार्ग ठरवणे, खरेदीचे नियोजन, खरेदीचे आदेश देणे इत्यादी. या कार्याचा मुख्य हेतू योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य जागी, योग्य खर्चात कमीत कमी माल प्राप्त करणे हा असतो. बघा काय सांगितलंय? या कार्याचा मुख्य उद्देश हा योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य जागी, योग्य खर्चात कमीत कमी माल हा प्राप्त करणे हा असतो. परंतु खरेदी संबंधीच्या महत्वाच्या कार्याचा समावेश या अंतर्गत होत नाही. उदाहरणार्थ, किंमत निश्चिती असेल, पुरवठादाराची निश्चिती असेल, ती गोदाम व्यवस्थापकाने करावी लागत असते. ओके. त्यानंतर वस्तू वेळापत्रक, प्रोडक्ट शेड्यूलिंग. काय सांगितलं यामध्ये वस्तू निर्मितीचे वेळापत्रक निश्चित केले जाते. ग्राहकांचे आदेश, मागणीचा अंदाज या आधारे पुढील विशिष्ट भविष्य काळात किती वस्तूची नगांची गरज लागेल याचा अंदाज करून उत्पादनाचे वेळापत्रक ठरवले जात असते. यामध्ये निर्मितीचे वेळापत्रक निश्चित केले जाते. ग्राहकांचे आदेश, मागणीचा अंदाज या आधारे पुढील विशिष्ट भविष्य काळात किती वस्तूची नगाची गरज लागेल याचा अंदाज करून उत्पादनाचे वेळापत्रक ठरवले जात असते. यामध्ये उत्पादन प्रमाणाचे दैनंदिन वेळापत्रक जाहीर केले जात नाही. असे वेळापत्रक उत्पादन विभागातील नियोजनकर्ते करत असतात. त्यानंतर बघा, माहिती पद्धती, इन्फॉर्मेशन सिस्टम. यामध्ये काय सांगितलंय? पुरवठ्याचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने करण्यासाठी पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाला विविध प्रकारचे निर्णय, योजना, धोरणे, व्यूहरचना आखण्यासाठी विविध प्रकारची माहिती व आकडेवारी आवश्यक असते. बघा काय सांगितले? पुरवठ्याचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने करण्यासाठी पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाला विविध प्रकारचे निर्णय, योजना, धोरणे, व्यूहरचना आखण्यासाठी विविध प्रकारची माहिती व आकडेवारी आवश्यक असते. उदाहरणार्थ, ग्राहकांचे स्थान, आर्थिक उत्पन्न, आवडीनिवडी, अपेक्षा, मागणीचे प्रमाण, विक्रीचे प्रमाण, स्पर्धकांची संख्या, धोरणे, मालसाठा पातळी इत्यादी असेल. बघा काय काय सांगितलंय तुम्हाला? ग्राहकांचं स्थान, आर्थिक उत्पन्न, आवडीनिवडीच्या अपेक्षा, मागणीचं प्रमाण, विक्रीचं प्रमाण, स्पर्धकांची संख्या, धोरणे, मालसाठा पातळी इत्यादी. या विभागामार्फत अशा माहितीचे संकलन, छाननी, विश्लेषण, संस्करण केले जाते आणि या आधारे प्राप्त झालेले निष्कर्ष संबंधित विभागांना कळवले जातात. सो या पद्धतीने सांगता येईल आपल्याला की पुरवठाशास्त्र व्यवस्थापनात कोणत्या कोणत्या क्रिया केल्या जातात आणि त्या कशा पद्धतीने पार पडतात. ओके. सो या पद्धतीने आपले 4ही टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. इथं आपला सिलेबस हा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 3चा संपलेला आहे. ओके, थँक्यू. कंपल्सरी लेक्चर अटेंड करत चला. लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करा. ओके, थँक्यू.